मुलींनो, तुम्ही प्रेम करता पण घरी सांगायचं धाडस तुमच्यात नसतं. म्हणून एका लग्न ठरलेल्या मुलाचा, होणाऱ्या नवऱ्याचा जीव घेण्याचं धाडस कुठनं येतं बरं तुमच्यात? त्यावेळी तुमची प्रतिष्ठा वगैरे काहीच टिकणार नसतं. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही खून कराल, जाणून बुजून एखाद्याचा जीव घ्याल आणि तुम्ही त्यातनं सुखरूप निसटाल, असं कधीच होत नाही. आता परवाच झालेलं प्रकरण सगळ्यांना वाटलं. पुण्यातल्या लोहगडावरनं एक मुलगा दरीत कोसळतो. म्हणजे त्याच्या होणाऱ्या बायकोला घेऊन तो तिथं गेलेला असतो, तिचं बर्थडे सेलिब्रेशनसाठी. आणि अपघात असल्याचा भास करता तुम्ही. हा अपघात होता असं दाखवता. त्याच्या पाठीमागं इतकं मोठं षडयंत्र असतं, कुणाला कळू नये म्हणून त्या दरीत म्हणजे ढकलून द्यायचं आणि स्वतःहून पाय घसरून पडला असं भासवायचं. कर्म इतकं सोपं नाही. कर्माचं जे द्याल तेच तुम्हाला मिळणार आहे, मी नेहमी म्हणते. तर दोन प्रतिष्ठित कुटुंब, नावाजलेले, खूप मोठ्या बिझनेस असलेले दोन पुण्यातली कुटुंब, गोयल आणि अग्रवाल, केतन अग्रवाल आणि सिया गोयल, ह्या दोघांचा विवाह ठरतो. ठरल्यानंतर हे दोघं म्हणजे 1-2 महिने अवधी असतो म्हणजे लग्नासाठी, आणि हे दोघं एकत्र थोडा वेळ घालवतात. पण ज्या ज्या वेळी ही त्याच्याबरोबर जाते, अजिबात त्याला संशय येऊ देत नाही. किंवा एकदा पण तुला सांगा असं वाटलं नाही की बाबा मला दुसरा मुलगा आवडतो, तू तुझ्या आई वडिलांना सांग. काहीतरी खोटं कारण सांगितलं असतं त्यानं, त्याचा जीव तरी वाचला असता. काय करायचं त्या आई वडिलांनी? काय चूक होती त्याची? तुम्ही प्रेम करता मुलीनो, तुम्हाला धाडस नसतं घरात सांगायचं, मग इतकं मोठं षडयंत्र करायचं, एखाद्याचा जीव घ्यायचं धाडस कुठनं येतं तुमच्यात? 20-22व्या वर्षी इथं एखाद्याला खरचटलेलं बघून अंगावर काटा येतो आणि तुम्ही अख्खं त्याचं आयुष्य म्हणजे हिरावून घेता, जिवंत मारता. हे धाडस म्हणायचं का काय? आणि तेही कशासाठी? स्वतःच्या स्वार्थासाठी. घरी जर तुमचे आई वडील ऐकत नसतील तर त्या सरळ सरळ मुलग्याला सांगायचं ना, की तू घरी काही सांग. त्याने सांगितलं असतं मला दुसरी मुलगी आवडते, काही कारण सांगितलं असतं असं खोटं, तरी पण बिचाऱ्याचा जीव वाचला असता. जीवापेक्षा महत्वाचं खोटं नव्हतं. जीव एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी जर खोटं बोललं तर ते देव सुद्धा माफ करतो, पण तुम्ही त्याचा जीव घेता. खूप खूप उदाहरणं अशी घडलेली आहेत की मुलींना लग्न करायचं नसतं म्हणून त्या एखाद्या निष्पाप जीवाचा बळी घेतात. खूप कट रचतात. त्या मुलग्यानं इतकी मोठी मोठी स्वप्न बघितली होती हिच्याबरोबर. 17 कोटींचं पॅलेस बुक केलेलं, 2 विमानं बुक केलेली, आणि इतकं म्हणजे स्वप्न, म्हणजे इतकं छान स्वप्न बघितलेलं, त्याला जरासरी असं वाटलं असेल का की बाबा आपल्याला हे लग्न तर नाही होणार पण आपल्याला जीव गमवावा लागणार आहे? थोडं तरी त्याला वाटलं असेल का? खरंच असे भयंकर प्रकरण बघितल्यावर अंगावर काटा येतो. एकतर मुलींच्या काय काय मुलींच्या अपेक्षा इतक्या आहेत, आणि त्यातनं हे असे तुम्ही गुन्हे करता. कसा मुलांनी मुलांच्या आईवडिलांनी विश्वास ठेवायचा?
मी बरेचसे व्हिडिओ ह्याच्यावरतीच बनवते, कारण आता सध्या जे घडतंय तेच दिसतंय ना लोकांना. आधी जमाना होता की बायकांवरती अन्याय व्हायचा, पण आता जाणून बुजून बायका पुरुषांवरती, मुली मुलांवरती अन्याय करायला लागल्यात. हा अन्यायच आहे ना. एखाद्याचा जीव घेणं त्याच्यावरती झालेला तो अन्यायच आहे ना. तुम्ही तर कुठं सुखी राहणार आहे? तुमचं आयुष्य आता जेलमध्ये. तुम्हाला वाटतंय हां जेलमधनं बाहेर आल्यानंतर होईल, म्हणजे परत त्या मुलाशी लग्न होईल तुझं. पण त्या मुलाचं काय, ज्यानं जीव गमावला, त्याच्या वडिलांची पोस्ट बघितली, डोळ्यात पाणी आलं. तो सगळ्या समाजाला, सगळ्याला रडत रडत सांगत होता, माझ्या मुलाला न्याय मिळवून द्या. कसा न्याय मिळणार आहे? काही केलं तरी त्याचा जीव परत येणार आहे का? नक्कीच येणार नाही. अशा एका एका आई वडिलांसाठी आपला मुलगा गमावणं काय दुःख असतं हे कधी कळणार तुम्हाला? कशासाठी? तुमच्या फक्त प्रतिष्ठेसाठी. कुठं राहिली तुमची प्रतिष्ठा आता? खून केल्यानंतर तुमची प्रतिष्ठा चांगली होते का? तुमचं नाव काय ते उंचावतं का? त्या वडिलांसाठी खूप वाईट वाटलं, कारण त्यांनी सगळ्या सोशल मीडियावरती सगळ्यांना आव्हान केलंय, माझ्या मुलग्याला न्याय मिळवून द्या. काय चूक होती माझ्या मुलग्याची? आणि खरंच त्या मुलाची काहीच चूक नव्हती ना. तो इतकं म्हणजे पुढच्या आयुष्यासाठी स्वप्नात होता. घरच्यांना पण असं वाटलं नाही की का आमच्या जर त्यांना वाटलं असतं की माझ्या मुलाबरोबर असं होणार आहे, तर त्या वडिलांनी त्याला जाऊच दिलं नसतं ना तिथंपर्यंत. अशा मुलींच्या मानसिकतेला काय म्हणायचं? काय करायचं की त्या आईवडिलांनी, मग तुमच्या जरी मुलींच्या जरी आईवडिलांना जरा जरी संशय असेल, तर त्यांनी तर ही गोष्ट टाळायला पाहिजे. आपल्या मुलींचं काय चाललंय हे लक्ष द्यायला पाहिजे. मी नेहमी सांगत असते, मुलगी जरी हॉस्टेलला असली, अचानक तिथं जाऊन त्यांना हॉस्टेलला भेट द्या. नेमकं आपल्या पाठीमाग आपली मुलगी काय करते हे तर कळेल. आणि तिच्यावरती इतका दबाव पण आणू नका. एक मैत्रीण असं समजून तिला विश्वासात घेऊन तिच्याकडं, म्हणजे गुन्हा घडू नये यासाठी ती स्वतःहून तुम्हाला जर काय असेल तर सांगितली पाहिजे. असं काहीतरी त्याच्या म्हणजे तिच्या मैत्रिणीशी तुम्ही बोलू शकता, तिला विचारू शकता. तिचं लग्न ठरवून जर तिला लग्न करायचं नसेल तर जबरदस्ती लग्न करण्यात काय अर्थ आहे? तुमची प्रतिष्ठा राहणार नाही. जर त्या मुलगीच्या डोक्यात अशी विकृती आली तर तुमची प्रतिष्ठा कुठे राहणार आहे? त्यापेक्षा जेव्हा हे सगळं होऊ नये यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत आपण. मुलांच्या वरती तुम्ही चांगले संस्कार देता हो, ठीक आहे, पण हे सगळं बाहेरचं जग काय चाललंय ते बघून मुलं शिकतात. हा मोबाईल जितका चांगला आहे तितकाच ह्याच्यातनं वाईट पण घेतात मुलं. वाईट आणि चांगलं हे दोन्ही गोष्टी असतात. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एक चांगली बाजू असते, एक वाईट बाजू असते. सगळ्यात लवकर आपली मुलं वाईटाकडेच आकर्षित होतात. तिला जर वाटलं नसतं की बाबा ह्यातून जर आपण जर असं केलं तर खूप मोठं नुकसान होणार आहे. तिला वाटलं असेल की पाय घसरून पडला म्हणून आपण सांगू आणि सगळे त्याच्यावरती विश्वास ठेवतील, आपलं भांडं फुटणार नाही, लग्न मोडेल. लग्न मोडायसाठी
बरेच पर्याय आहेत. तू जर लग्न मोडली असतीस, मला हे लग्न करायचं नाही, मी आत्ताच करू शकत नाही असं जरी म्हटली असती तरी अनर्थ टळला असता. त्या एका मुलाचा जीव वाचला असता. त्या आईवडिलांविषयी खूप वाईट वाटलं. तुम्हाला काय वाटतंय अशा घटनामधनं? तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया माझ्या ह्या व्हिडिओच्या कमेंट खाली नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, त्या मुलींच्या आईवडिलांपर्यंत शेअर करा की ज्या म्हणजे अशी परत घटना घडू नये यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. जर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा आणि माझ्या व्हिडिओवरती प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी. मला सपोर्टची खूप गरज आहे. मी मेहनत घेते, त्याच्यासाठी सपोर्ट करा. माझ्या मेहनतीसाठी. यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुकला बघत असाल तर फॉलो करा.